Hello students, it's me your Vaibhav sir, and today we are back with another session of your magnetic effect of electric current. Actually, the session which we are conducting today is based on the topic that is nothing but cyclotron motion. आता बेसिकली हे सायक्लोट्रॉन मोशन काय, तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंटली आधी आपल्याला शिकावं लागेल की बाबा हा सायक्लोट्रॉन काय आहे. तर आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन दिसतंय, हे वाला बरोबर. याच्यामध्ये जर सपोज हा सेटअप जर समजून घेतला, हा ऍक्च्युली तुमचा सायक्लोट्रॉन आहे. हा सेटअप जर समजून घ्यायचा झाला तर इथे आपण काय केलंय, एक इलेक्ट्रोमॅग्नेट घेतलेला आहे, इथे एक इलेक्ट्रोमॅग्नेट घेतलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट इन द सेन्स काय, जर सपोज आपण कन्सिडर केलं, आपण जर समजा एखाद्या कुठल्याही पर्टिक्युलर मेटॅलिक वस्तूला जर कॉइलिंग करून घेतली आणि त्याला जर समजा आपण सप्लाय प्रोव्हाइड जर केला, तर त्याच्यापासून बनतो काय तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे काय, त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. हे तर आपण शिकलेलो आहोत ऑलरेडी. मग आता आपण काय केलं की हा एक इलेक्ट्रोमॅग्नेट घेतला आणि हा एक इलेक्ट्रोमॅग्नेट घेतला. हा इलेक्ट्रोमॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे सपोज, आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटचा साऊथ पोल आहे. आता जर समजा आपण कन्सिडर केलं, याच्या सेंटरला तुम्हाला आहे ना काही सेक्शन पाहायला मिळत आहे. हे सेक्शन म्हणजे ना तुमचे दोन डीज आहेत. हे जे डीज आहेत, हे डी म्हणजे डी आकाराचा एक असं समजू शकतो आपण डिस्क आहे. पण ती डिस्क आहे ना हॉलो आहे आणि ती ना सेंट्रली कट केलेली. म्हणजे जर सपोज आपण कन्सिडर केलं, हा वाला जो पोर्शन आहे, हा वाला पोर्शन त्याचा ओपन आहे. म्हणजे इथून जर सपोज आपण कन्सिडर केली एवढी रेंज ही ओपन आहे. आता होतं असं की इथं सेंटरला आहे ना आपण प्रोव्हाइड करून ठेवलेला इथं एक चार्जचा सोर्स. हा जो आहे इथं, हा चार्जचा सोर्स आहे. ग्रीन डॉट जो दिसतो हा चार्जचा सोर्स आहे. आता चार्ज तुम्ही म्हणाल सर मग पॉझिटिव्हली चार्ज आहे की निगेटिव्हली चार्ज आहे, इकडे दोन्ही प्रकारचे चार्जेस चालतात. आता समजा आपण कन्सिडर केलं की 5 मिनिटासाठी तो आहे पॉझिटिव्हली चार्ज, तर हा पॉझिटिव्हली चार्जचा इथनं काय होणार आहे, सोर्स आहे, इथनं पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, बाहेर येणार आहे. बाहेर आल्यानंतर आपण काय केलेलं आहे, तुमचे हे जे दोन्ही डीज आहेत, ह्या दोन्ही डीजला काय केलेलं आहे, तर तुमच्या लक्षात येत असेल इकडे आपण अल्टरनेटिंग करंटचा सप्लाय लावून दिलेला आहे. अल्टरनेटिंग करंटच्या सप्लायने फायदा काय होतो की आपण तुमचा हा जो डी ना, ह्या डीजला जी काही इलेक्ट्रिक सप्लाय जो आपण दिलेला आहे, या डीच्या इलेक्ट्रिक सप्लायज मध्ये व्हेरिएशन असेल. म्हणजे इकडचा जर पॉझिटिव्ह आहे ना, तर इकडचा काय राहील निगेटिव्ह. इकडचा जर पॉझिटिव्ह आहे तर इकडचा काय राहील निगेटिव्ह. इट डिपेंड्स ऑन दी कंडिशन. ठीक आहे. आता जर समजा आपण बघितलं, मग आता पूर्ण जर याचं वर्किंग शिकायचं झालं, मी हे जरा रब करून टाकतो. जर समजा आता याचं पूर्ण वर्किंग जर शिकायचं झालं, तर वर्किंग शिकत असताना एकदम सिंपलचा फंडा आहे. इथनं तुमचा जो पॉझिटिव्हली चार्ज आहे या सेंटरपासून, हा बाहेर निघाला. बाहेर निघून तो पॉझिटिव्ह असल्या कारणाने त्याचं ऑब्व्हियस थिंग आहे, अट्रॅक्शन कोणाकडे राहणार, निगेटिव्ह कडे. तर हा चालला आता निगेटिव्ह कडे. समजा आपण हा जो D1 आहे याला नाव दिलं D1 आणि इकडच्याला नाव दिलं समजा D2. आपण काय केलं, समजा हा जो D1 आहे ना, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर D1 ला आपण करून टाकलं निगेटिव्ह आणि D2 ला करून टाकलं पॉझिटिव्ह. तर ऑब्व्हियसली थिंग आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे रश करणार, तुमच्या D1 कडे. पण D1 कडे रश करत असताना तुमच्या लक्षात येत असेल, वरती नॉर्थ पोल आणि खाली साऊथ पोल जो आपण लावलेला आहे, यांच्यामध्ये बी तर काही ना काही मॅग्नेटिक इंटरॅक्शन असणार. यांच्यामध्ये मॅग्नेटिक इंटरॅक्शन म्हणजे यांच्यामध्ये असतात अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे, ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा सर्क्युलर मॅनरच्या आहे. आता ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करतात, जर समजा ह्या चार्जला जर याच्याकडे मूव्ह करायचं आहे, D1 कडे मूव्ह करायचं आहे, तर ह्या याला सरळ सरळ येऊ देणार नाही. ह्या काय करतील, त्याला ना गाईड करतील. कसं गाईड करणार सर, तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो. त्या गाईड अशा करणार की तो इथनं निघाला की तो असा स्ट्रेट जाण्याचा प्रयत्न करेल, पण तो स्ट्रेट न जाता गाईड झाल्यामुळे तो असा टर्न करून याच्यापर्यंत येणार. इथपर्यंत टर्न करत इथपर्यंत पोहोचला की आपण काय करणार, तुमची पोलॅरिटी चेंज करून टाकणार. म्हणजे D2 ला करणार निगेटिव्ह, D1 ला करून टाकणार पॉझिटिव्ह. याला पॉझिटिव्ह केल्यामुळे काय होणार की हा इथनं आता रिपेल होणार आणि टर्न करणार कुणाकडे, D2 कडे. D2 कडे गेल्यानंतर D2 कडे अट्रॅक्ट होतो, गेला खरा, पण जसा तो त्याचा सर्कल परफॉर्म करेल, कोणाच्या गायडन्स मध्ये करतोय, ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे ह्या काय करताय, त्याला सरळ नाही जाऊ देत, ह्या गाईड करताय. मग झालं असं की हा इथनं रिव्हॉल्व्ह करत करत इथपर्यंत पोहोचला. परत आपण पोलॅरिटी चेंज केली, इकडे गेला पॉझिटिव्ह, इकडे गेला निगेटिव्ह. देअरफॉर अगेन तो इथनं निघाला आणि पुन्हा एकदा एक कर्ड पाथ फॉलो करत या दिशेने आला. असं करत करत तो सेंट्रली अशी त्याची जी काही पर्टिक्युलर पाथ आहे, ती पाथ अशी एक्सपांड करत जातो आणि ते एक्सपांड करत 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 सर्क्युलर पाथला फॉलो करत तो ह्या जो गॅप दिलेला आहे इथे, ह्या गॅप मधनं पडतो बाहेर. आणि बाहेर पडला की जाऊन तो त्याच्या टार्गेटवर जाऊन शूट होतो. आता जर समजा आपण कन्सिडर केलं, तो जर टार्गेटवर जाऊन आदळला तर आपला जो मेन एम होता तो साध्य होतो इथे. म्हणजे जर समजा आपण कन्सिडर केलं की आपल्याला इम्पॉर्टंटली काय करायचं होतं, तुमच्या चार्ज पार्टिकलला ऍक्सलरेट करायचं होतं. येते लक्षात सगळ्यांच्या. सो देअरफॉर जर सायक्लोट्रॉन जर समजा विचारला, तर सायक्लोट्रॉन म्हणजे काय, तर इट इज अ इलेक्ट्रिक डिव्हाइस
विच इज यूज फॉर ऍक्सलरेटिंग दी चार्जेस. मग आता जर समजा मी कन्सिडर केलं की मला चार्जेस ऍक्सलरेट करण्यासाठी जर हा डिव्हाइस यूज करायचा असेल तर माझ्याचा नेमकं वापर कुठे होणार आहे, काय हे चार्जेस ऍक्सलरेट करून काय करणार आहे आपण. तर जिथे पण आपल्याला चार्जेसची बंबार्डिंग करायची, कुठल्या तरी एका स्पेसिफिक टार्गेटवर त्यांना नेऊन आदळवायचं असेल, तर अशा केसेसमध्ये आपल्याला याची गरज पडते. सो देअरफॉर पहिला पॉईंट काय लक्षात ठेवायचं की सायक्लोट्रॉन इज ए चार्ज ऍक्सलरेटर. इट मे बी योर पॉझिटिव्ह चार्ज और इट मे बी योर निगेटिव्ह चार्ज, इजंट इट. आता जर समजा थोडंसं पुढे गेलो या सायक्लोट्रॉन बद्दलची, मग आता आपल्याला डिस्क्रिप्शन जे पेपरला लिहायचं आहे ते डिस्क्रिप्शन लिहित असताना जर सपोज आपण कन्सिडर केलं, सगळ्यात पहिला मुद्दा आपण काय लिहिणार की इनिशियली काय झालं की तुमचा जो चार्ज पार्टिकल होता, चार्ज पार्टिकल काय झाला, रिलीज झाला कुठनं, तुमच्या सेंटरमधनं. आपण तिथं काय लिहिलं, इनिशियली a charge particle is released from the center of the both the T's. त्यानंतर तो काय झाला, इनिशियली द D1 इज मेड व्हॉट, निगेटिव्हली चार्ज. त्याने फायदा काय झाला, हेन्स चार्ज गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स D1. म्हणजे तो काय झाला की जर सपोज D1 तुमचा निगेटिव्हली चार्ज आहे आणि तुमचा चार्ज जर पॉझिटिव्ह येतो तर त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. बट वाईल मुव्हिंग, जेव्हा तो तिकडे मूव्ह करत होता, वाईल मुव्हिंग D1 towards D1, it is guided by the magnetic field line which leads it to follow circular expanding path. म्हणजे झालं असं की जेव्हा तो त्याच्याकडे चालला होता ना, म्हणजे जर सपोज आपण कन्सिडर केला, जेव्हा जेव्हा तुमचा हा जो काही पर्टिक्युलर चार्ज आहे हा मूव्ह करत होता D1 कडे, मूव्ह करत असताना तो स्ट्रेट अवे चालला होता, पण त्याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स होतात, त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सने याला गाईड केला आणि असं सर्क्युलर पाथमध्ये फिरवलं. म्हणजे त्याला पर्टिक्युलरली भाग पाडलं अशी मोशन परफॉर्म करायला. आणि ती मोशन होती एक्सपांडिंग सर्क्युलर पाथ. म्हणजे बघा तुम्ही बघितलं असेल एवढी रेडियस होती आधी, नंतर रेडियस इतकी झाली, आताची रेडियस एवढी वाढली. म्हणजे जर सपोज आपण कन्सिडर केलं तो सर्क्युलर पाथ फॉलो करत करत चाललाय खरा, पण कोणत्या टाईपची, एक्सपांडिंग टाईपची. आफ्टर रिचिंग D1 अगेन द D1 इज टर्न्ड पॉझिटिव्ह अँड D2 इज टर्न निगेटिव्ह. म्हणजे आता चार्जेसचं काय केलं, अल्टरेशन केलं. जसं चार्जेसचं अल्टरेशन होणार, चार्जेसच्या अल्टरेशन होणार काय, तर तुमचा चार्ज आता दुसऱ्या D कडे रश करणार. जर समजा तो दुसऱ्या D कडे रश करू लागला, म्हणजे D2 कडे जर रश करू लागला तर काय होणार, सो देअरफॉर आफ्टर रिचिंग D1 अगेन द D1 इज टर्न positive, D2 is turned negative, so therefore charged particle is repelled from D1, okay, and attracted towards what, your D2. But again while moving it is guided by magnetic field. पुन्हा एकदा तो तिकडे जात असताना तो मॅग्नेटिक फील्डने गाईड केला जाईल and follows what, your expanding circular path obviously. आणि हेच परत 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 कंटिन्युइंग असतं म्हणून आपण लिहिलं, दिस कीप्स ऑन कंटिन्युइंग अगेन अँड अगेन अँड चार्ज पार्टिकल इज सर्क्युलेटेड विथ इन्क्रीजिंग रेडियस. आणि शेवट फायनली इट एस्केप्स फ्रॉम दी डीज अँड हिट्स दी टार्गेट. आता जर समजा तो त्याच्या टार्गेटला जाऊन हिट करत असेल तर मग या केसमध्ये सर आम्हाला सर्क्युलर जो तुमचा सायक्लोट्रॉन आहे या सायक्लोट्रॉन मोशनची, तर मग आपल्याला फॉर्म्युल्याची पण गरज पडेल. तर फॉर्म्युला कसा आहे तो समजून घ्याल सिम्पली. बघा, जर समजा मी कन्सिडर केलं हा जेव्हा गोल 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 फिरत होता कुठल्याही सर्क्युलर मोशनला इसेन्शियल गोष्ट काय असते, तर सेंट्रीपेटल फोर्स, बरोबर. मग आता इथं सेंट्रीपेटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केला बरं, तर आपल्या लक्षात येतंय की इथे जो सेंट्रीपेटल फोर्स आहे तो प्रोव्हाइड करतोय तुमचा मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही मिळून, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात कोण, तर लॉरेन्ट्झ फोर्स, बरोबर आहे की नाही. मग मी जर समजा बघितलं आता माझा सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम जर लॉरेन्ट्झ फोर्स करत असेल तर या केसमध्ये मग मी काय केलं पाहिजे, याचं इक्वेशन बनवताना या दोघांनाही कन्सिडर केलं पाहिजे. सो हे मी रब करतो आणि will write it formally, what, the necessary what, centripetal force is provided by Lorentz force. आणि काय बरं हा लॉरेन्ट्झ फोर्स, तर लॉरेन्ट्झ फोर्स ॲज सिम्पल ॲज दॅट आहे. जर सपोज आपण कन्सिडर केलं, याला थोडं वरती येतो, आपण इथे लिहिणार सेंट्रीपेटल फोर्स इक्वल्स टू लॉरेन्ट्झ फोर्स. आता जर सेंट्रीपेटल फोर्स घेतला तर काय तुमचा mv²/r, वाईल लॉरेन्ट्झ फोर्स काय q इंटू v इंटू बी. सुद्धा सपोज आपण बघितलं इकडचा v आणि हा स्क्वेअर काय होणार, कॅन्सल. काय उरलं तुमच्याकडे, मास इंटू वेलॉसिटी इज इक्वल्स टू q इंटू बी इंटू आर. हे आलं तुमचं इक्वेशन फॉर व्हॉट,
सायक्लोट्रॉन मोशन. माझ्या बॉक्सकडे जाऊ नका, ॲज इन पहिला एक्सपिरियन्स असल्या कारणाने अजून अक्षर सुधारते. सो देन जर सपोज आपण बघितलं, ही होती तुमची काय सायक्लोट्रॉन मोशन. आता तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पॉज करून तुमच्या ह्या सगळ्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता फॉर सायक्लोट्रॉन मोशन. इवन दो तुम्ही ही डायग्राम पण ड्रॉ कराल, म्हणजे जेणेकरून तुमच्या उत्तराला 4 चांद लागून जातील. क्वेश्चन पडणार आहे, व्हॉट इज सायक्लोट्रॉन अँड डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर सायक्लोट्रॉन मोशन. तुम्हाला सायक्लोट्रॉन एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं वर्किंग, आणि आफ्टर दॅट तुम्हाला लिहायचं आहे त्याचा सायक्लोट्रॉनचा फॉर्म्युला. सो तुम्ही व्हिडिओ पॉज करणार आहात आणि हे सगळं लिहून घ्या. आपण भेटूया आता आपल्या पुढच्या सेशनमध्ये विथ अनदर टॉपिक. टिल देन स्टे ट्यून्ड विथ अचिव्हर्स. थँक्यू.